Anyone, please, can you explain whatever the discussion that we have covered in the last lecture? Just give the overlook within 1 or 2 minutes about whatever the discussion that we have covered in the last lecture. कोण सांगेल? I think that I should have to take the name, otherwise you will not go on. कामतकर आहे काय? कामतकर सांगा. Are you there? Sir. Could you explain what we have discussed in the last lecture? Yes. Yeah, you can speak. Size of furnace केलं डिस्कस. नंतर त्याच्यात पोझिशन ऑफ द फर्नेस विथ द रिस्पेक्ट टू बॅलन्स आपण त्या डायग्राम बघितल्या सगळ्या. नंतर ना चौथा पॉईंट टेम्परेचर मेजरमेंट आणि टेम्परेचर प्रोग्राम बघितलं. मग त्याच्यात सब पॉइंट होता की टाइप ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. नंतर ना त्याच्यात पोझिशन ऑफ द थर्मोकपल विथ रिस्पेक्ट टू सॅम्पल. मग त्याच्यात पण आपण म्हणजे 3 पॉइंट बघितलेत. ओके. म्हणजे त्याच्यात त्याच्यात काय होता, पहिला पॉइंट होता थर्मोकपल नेवर टू द सॅम्पल कंटेनर बट नॉट इज द कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल. आणि दुसरा पॉइंट होता थर्मोकपल इनसाइड द कंटेनर बट द नॉट इज द कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल. ओके. आणि तिसरा होता लोअर साइड ऑफ द नॉच किंवा म्हणजे हॅक होतं. इन द थर्मोकपल देअर इज अ वेल कॉन्टॅक्ट टू द सॅम्पल. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत होतं त्या सॅम्पलला. ते खालचं जी वायर होती ती. आणि नंतर 5वा पॉइंट होता रेकॉर्डर. What we discussed in the recorder? रेकॉर्डर मध्ये आपण 2 पॉइंट सब त्याच्यात येतात. टाइम बेस्ड द पोटॅन्शिओमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर. आणि दुसरा होता की XY रेकॉर्डर. आणि XY रेकॉर्डर मध्ये प्लॉट ऑफ द ग्राफ आपण वेट आणि अगेन्स्ट टेम्परेचर असं होतं ते. म्हणजे त्याच्यात डिस्कशन केलं. What type of the graph do you obtain in the potentiometric strip chart recorder? त्याचं सर तुम्ही सांगितलं नव्हता प्लॉट अगेन्स्ट काय होता त्याचा. काय होता ते म्हणजे तुम्ही सांगा की म्हणजे मला लक्षात येत नाही सर. In this particular instrument, म्हणजे त्याच्यात टाइम what is the nature of the graph or what is the type of the graph, how we are plotting the graph? Time based potentiometric strip chart recorder होता ना. टाइम अगेन्स्ट काहीतरी. Not time against actually. See, always in case of the thermogrammetry, there are only 2 techniques of the plotting of graph. One is mass versus temperature, or another one is a mass versus time. But mostly in this instrument, there is a graph of mass, that is wet loss versus temperature mostly. So therefore, all the type of the TG curves are obtained in the form of the wet loss versus time. Any other can you explain, Kadam? कदम तुम्ही करा बघू एक्सप्लेनेशन कसं देत आहे. नाहीतर काय व्हायला लागले, वन साइड मी आपलं शिकवत चाललोय, तुमचं तिकडे काय चाललंय ते तुम्हाला माहिती आता आहे का नाही. माझा आणि तुमची कुठेतरी लिंक लागायला पाहिजे सर्वांची, अदरवाईज म्हणजे काय झालं मला थोडस कस तरी वाटायला. अगदी ते लहान लहान मुलांच्या दुसऱ्या शाळेत गेलं तिथं त्यांचं ऑनलाईन टीचिंग असतं. एवढी लहान मुलं ते इंटरॅक्ट करतात भरपूर ऑनलाईन सुद्धा. आणि आपलं काय चाललंय, आपण मोठे असून पण आपण काय इंटरॅक्शन कमी ठेवलेत. आणि जाऊ द्या मास्तर सांगतोय काहीतरी म्हणून आपलं ऐकत बसायचं तिकडे, आहे का नाही. कीर्तन ऐकल्यासारखं इंटरॅक्शन थोड्याशा वाढवूया आपण, वाढवता येऊ शकतात ना आपल्याला. येस कदम, आज 2 जण घेऊया, म्हणजे राहिलेली उद्या पुढच्या लेक्चरला घेतात. सर साईज ऑफ फर्नेस बघितलेलं. त्याच्यामध्ये लो साईज आणि हाय मास. आणि लो साईज मध्ये सर कूलिंग क्विकली होते आणि डिफिकल्ट टू राईज द टेम्परेचर लिनियरली. आणि हाय साईज मध्ये इट टेक्स मोर टाइम टू अचीव रिक्वायर्ड टेम्परेचर होते सर. नंतर पोझिशन ऑफ फर्नेस विथ रिस्पेक्ट टू बॅलन्स भेटलं. त्याच्यामध्ये बीम, स्प्रिंग, कांटिलिव्हर, टॉर्शन वायर, नल डिफ्लेक्टर हे बघितलं. त्याच्यानंतर टेम्परेचर मेजरमेंट आणि प्रोग्रामर बघितलं. त्याच्यामध्ये थर्मोकपल डायरेक्टली अटॅच टू इलेक्ट्रिकल डिव्हाइस.
त्याच्यानंतर सर त्याच्यामध्ये जे टेम्परेचर मेजरमेंटमध्ये सर ते ॲल्युमिनेल क्रोमेल एक बघितलेलं सर बरं. आणि त्याच्यामध्ये हायर टेम्परेचर 1100 डिग्री सेल्सिअस यूज येस, केले जाते टेम्परेचर येस, येस. आणि पोझिशन ऑफ थर्मोकपल बघितलं हम्म. विथ रिस्पेक्ट पोझिशन ऑफ थर्मोकपल विथ रिस्पेक्ट टू सॅम्पल बघितलेलं. ओके. त्याच्यामध्ये थर्मोकपल नियर विथ द क्रुसिबल नॉट कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल बरं. आणि थर्मोकपल इनसाइड द कंटेनर नॉट कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल आणि येस. नॉच अँड हॅक थर्मोकपल एक बघितले आणि रेकॉर्डर. Okay. What is thermocouple? See, whenever we are briefing any concept, we must tell the name of the main concept. तुम्ही ऍक्च्युअली चालू केलं फर्नेस पासून ठीक आहे, बट फर्नेस कशामध्ये डिस्कस करतोय आपण? तर ऑल दीज पॉइंट्स we have already discussed in the instrumentation of the thermogravimetry. And under the instrumentation of thermogravimetry, there are 5 components. And then you should have to tell the names of 5 components. And in short, what is the role of the each component present in the instrumentation of the thermogravimetry? So likewise, you should take the briefing of the any concept that we have learned in the last lecture. And see, this thing will be continue 5 minutes before the lecture and 5 minutes after the lecture also. ठीक आहे. पहिल्यांदा 2 लोक असतील लेक्चरच्या अगोदर, ते एक्सप्लेन करतील. लेक्चर झाल्यानंतर व्हायच्या वेळेस शेवटचे जे 5 मिनिटं आहेत तिथं परत आजच्या लेक्चरला जे झालं त्याचं काय पुढे डिस्कशन होईल आणि मग नेक्स्ट लेक्चरला पाठीमागं जे झालं कालच्या लेक्चरला ते परत दुसरे 2 जण करतील. त्यामुळं प्रत्येक दिवशी चौघांना इंटरॅक्टिव्ह व्हावं लागेल. अँड आय डोंट नो हुज नंबर विल बी द नेक्स्ट वन. So I think that you should prepare for your turn. When your turn will become, I also don't know, you also don't know. So we should be always ready to accept your turn and to explain as per your potential about whatever the discussion we have covered in the last lecture. Okay. So now in the today's lecture, we are going to discuss one of the next point from this topic, that is factors affecting to the thermogravimetric curve. So basically we know that when we put the sample in the thermogravimetry machine, then we will get the data of the weight loss as well as the increase in temperature or temperature data. And by using these two data, we are plotting graph, and which is called as a thermogravimetric curve, or sometimes it is also called as thermogram. And see, the shape of this thermogram or shape of this thermogravimetric curve, it affects by some factors. That may be some instrumental factors and that may be some non-instrumental factors, that is characteristics of the sample. Broadly, factors affecting to the TG curve classified into 2 types or 2 main categories. First one is instrumental factors which affects on the shape of the thermogram or shape of the TG curve. And the second factor is the characteristics of the sample. Whatever the sample that we are going to analyze, what is the characteristics of the sample, it also affects on the shape of TG curve. Broadly, these are the 2 main types which affects on the shape of the TG curve. So further, instrumental factors are classified into 3 types. So first one is heating rate of the sample. At what heating rate we are heating the sample, this is most important thing. Then the B is the furnace atmosphere. So whatever the furnace that we have used, what is the atmosphere of this furnace, what type of the gas is present in the furnace. So depending on this also, there is a change in the shape of the TG curve. And the third factor is the sample holder. See, all these are the parts of the instruments. All these are the parts of the instrument that already we have discussed. Heating rate is related to the instrument, no doubt. Furnace is a component of instrument. Sample holder is also the component of the instrument. Further, the characteristic of sample again divided into 5 subtypes. First one is the weight of the sample. It affects on the shape of TG curve, means how much sample we are taking for analysis. So that also becomes the matter. Then the particle size of the sample. Whatever the sample are taken for the analysis, if the particle size is larger, then what will get happen? How this will affect on the thermogravimetric curve? And if the sample size is a smaller one, then how it will affect on the
thermogrammetric curve or the thermogrammetry, that we'll discuss. Then the next point we'll discuss the heat of reaction of the sample. Heat of reaction of sample. This also affects the shape of TG curve. Then the compactness of the sample. How sample particles are loose or whether they are loose or compact, that also becomes the matter. And the last point, that will be the previous history of the sample. How the sample is obtained, whether it is obtained naturally or by some synthetic process. So this also becomes the matter for the shape of the thermogram. Okay, so all these factors we have to discuss one by one. First we will discuss the instrumental factors. In the instrumental factor there are 3 factors, and we will discuss how these 3 factors affects on the shape of the thermogram, as well as the next factor, that is characteristics of the sample. We will try to cover all these factors in the today's lecture. Otherwise, if some points will remain, that will continue in the next lecture. So I think that we should start the discussion one by one. Let us start the discussion regarding the very first factor, that is instrumental factor. Instrumental factors which affects on the shape of TZ curve. What is instrumental factor? Some components of the instrument or some changes in the instrument that may leads to change in the shape of the thermogram. That may leads to change in the shape of the thermogram. So first we will discuss here the heating rate of the sample, which is one of the very first and the crucial component. Heating rate. See, heating rate is maintained by the instrument, so therefore it is the instrumental factor. Heating rate is maintained by the instrument, and therefore it is a instrumental factor. And see, we will discuss the heating rate of the sample or the effect of heating rate of sample on the thermogram with respect to the 2 parts. One is when the heating rate is faster one, when the heating rate is faster, and second one is when heating rate is a slower one. दोन वेळेस आपण डिस्कस करूया. तर हिटिंग रेट जर फास्टर असेल तर काय होईल बघा, temperature of decomposition of sample will be higher. Temperature of decomposition of sample will be higher. म्हणजेच काय की decomposition temperature of sample is higher. Decomposition temperature of sample is higher. I will give examples, no doubt. पहिल्यांदा आपण थोडंसं मिनिंग समजून घेऊया. आणि हिटिंग रेट जर स्लोअर असेल तर काय होईल बघा, decomposition temperature will be lower. सेम सॅम्पलचा decomposition temperature will be lower. Decomposition temperature will be lower. So these are the only 2 characteristic things that we have to discuss under the heating rate. First one is if heating rate is faster, then decomposition temperature of the sample will be higher one. And if the heating rate is slower, then the decomposition of temperature with the sample is a lower one. Okay, म्हणजे decomposition temperature कशावरती डिपेंड आहे, तर heating rate वरती पण डिपेंड आहे. So we'll take one complex, inorganic complex आहे हा CONH3, and we'll discuss with respect to this complex CONH3 4H2CN. Okay, again the CONH3 NH34 and CN. So this is one of the inorganic complex, and we have heated this complex with 2 different heating rates. We have heated this complex with 2 different heating rates. Here is CiO4. This is total overall complex. पूर्ण एकच कॉम्प्लेक्स आहे, इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स आहे. आणि या कॉम्प्लेक्सला आपण काय केलं की 2 वेगवेगळ्या हिटिंग रेटने हिट केलं. And what would be the change in its decomposition temperature that we have recorded? First heating rate we have applied here, that is 5 degrees Celsius temperature rise per 10 minute. Sorry, per minute. म्हणजे एका मिनिटामध्ये 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढतं. हा हिटिंग रेट आहे. आणि इथं आपण फाइंड आउट केलं की डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज 151 डिग्री सेल्सिअस. And similarly at the another side we have increased the heating rate up to 10 degrees Celsius per minute instead of 5 degrees Celsius per minute, and then we found that decomposition temperature is 159 degrees Celsius. बघा आपण इथं काय सांगितलं, heating rate is faster. This is a faster heating rate because 10 degrees Celsius temperature rise per minute. So this heating rate is faster. And what is our consideration whenever the heating rate is faster? That is decomposition temperature is higher one. Okay, here. So we found in this example also decomposition temperature is 159 degrees Celsius, and in the first case decomposition temperature is 151. म्हणजे higher heating rate आहे, and so decomposition temperature is also higher one. Okay, so again we take some more examples of the polystyrene.
we have heated the polystyrene in the nitrogen atmosphere. Next example, we have heated the polystyrene in the nitrogen atmosphere with 2 different heating rates, and whatever the decomposition temperature that we found here, so that is as per like this heating of polystyrene in the nitrogen atmosphere, and the first heating rate is 1 degree Celsius per minute, 1 degree Celsius per minute, and the decomposition temperature is 375 degrees Celsius, and the second heating rate is 5 degrees Celsius per minute, and in this case decomposition temperature will rise from 375 to the 399 degrees Celsius. लक्षात आलं? तर बघा म्हणजे हिटिंग रेट चेंज झाला, म्हणजे आपण पण बघा, आपण ज्यावेळेस थायल्स ट्यूब घेतो आणि काही जणांचा बॉइलिंग पॉईंट एवढा जास्त येतो की अगदी एक 25-30 डिग्रीने वाढतो, आणि तुम्ही काय म्हणता की सर स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट 170 आहे, मग माझा 180-190 आलाय, कसं काय? तर तुमचं जे हिटिंग रेट आहे ना, दॅट बिकेम्स द मॅटर. म्हणून तुम्हाला नेहमी सांगितलं जातं बॉइलिंग पॉईंट काढताना, टेम्परेचर किंवा मेल्टिंग पॉईंट काढताना, की हिट स्लोली टू द थायल्स ट्यूब, थायल्स ट्यूबला स्लोली हिट करायचंय. अगदी तुम्ही बर्नर 2 लावले, धाड 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 तुम्ही जर हिटिंग करायला लागला तर अल्टिमेटली इन द थर्मामीटर यू विल सी द राईज इन द टेम्परेचर. कारण पटपट 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 टेम्परेचर तर लिक्विडचं वाढतं, पण ते लिक्विडचं टेम्परेचर तुमच्या सबस्टन्सला लवकर पोहोचत नाही तेवढ्या फास्ट, तेवढ्या स्पीडमध्ये, आणि त्यामुळे सबस्टन्सचं टेम्परेचर ऍक्च्युअली वेगळंच राहतं, आणि आपला थर्मामीटर हा लिक्विड मध्ये असतो, आणि इट विल शो द टेम्परेचर ऑफ लिक्विड विच इज हायर वन अँड विच इज नॉट एक्सपेक्टेड ऑल्सो. म्हणजे जसं आपण मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कॅल्क्युलेट करत असताना जी काही काळजी घेतो ना, तीच काळजी तुम्हाला इथे घ्यायची. हिटिंग रेट जर स्लो असेल तर तुमचं डिकम्पोजिशन टेम्परेचर कमी होतं, हिटिंग रेट जास्त असेल तर डिकम्पोजिशन टेम्परेचर वाढतं, आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता, एखादं सॅम्पल थर्मल अनालिसिस करता, त्यावेळेस तुम्ही हिटिंग रेट मेन्शन करताच. का? बिकॉज इट इज व्हेरी नेसेसरी टू मेन्शन हिटिंग रेट while you are reporting any data of your sample which is analyzed on the thermogravimetry. Thermogravimetry वरती एखादं सॅम्पल अनालिसिस केलं असेल आणि जो काही डेटा त्या थर्मोग्राविमेट्रीने प्रोड्यूस केलाय, सो दिस डेटा वी शुड हॅव टू interpret as it is, but with mentioning the temperature rate, with mentioning the heating rate, म्हणजेच at what heating rate we have heated the sample. किती हिटिंग रेटनं तुम्ही सॅम्पल हिट केले ते तुम्हाला ऍक्च्युअली काय करावं लागेल, मेन्शन करावं लागेल. म्हणजे वेदर इट इज हिटेड बाय 1 degree Celsius per minute or the 5 degree Celsius per minute, डिपेंडिंग ऑन युअर रिक्वायरमेंट. आता तुम्हाला हे कसं ठरवायचं, तर इट इज अ पार्ट ऑफ द एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स वरून लक्षात येतं की तुम्हाला हिटिंग रेट किती ठेवतात, पण जनरली पॉलिमरच्या केसमध्ये 10 degree Celsius per minute राईज ठेवतात. इन द मोस्ट ऑफ द केसेस 5 degree Celsius per minute टेम्परेचर राईज असतो, म्हणजे स्लो हिटिंग रेट असतं थोडंसं. कारण फास्टर हिटिंग रेट जर लावला तर it affects on the shape of the TZ curve. Again, we can take one more example, that is heptahydrated nickel sulfate. Heptahydrated nickel sulfate. So if we applied 2.5 degree Celsius heating rate per minute, 2.5 degree Celsius heating per minute, then it shows only one intermediate, that is nickel sulfate monohydrated. बघा दुसरा इफेक्ट सांगितला हिटिंग रेटचा. पहिला इफेक्ट काय, डिकम्पोजिशन टेम्परेचर रायझेस. Okay, second one effect is it affects on the number of intermediates that we found in between the initial compound and the final compound. म्हणजे बघा हिटिंग रेट निकेल सल्फेट हेप्टाहायड्रेटेड घेतलं आणि याला 2.5 degree Celsius per minute हिटिंग केलं, तर डायरेक्टली तुम्हाला काय मिळेल बघा, यू विल गेट अ निकेल सल्फेट मोनोहायड्रेटेड कंपाऊंड विदाउट एनी अदर इंटरमिडिएट्स इन बिटवीन दिस टू. तर दोघांमध्ये कुठलेही दुसरे इंटरमिडिएट न फाइंड होता, यू विल गेट ओनली वन इंटरमिडिएट. ओके, but the same compound if we have heated at the heating rate 0.6 degree Celsius per minute, 0.6 degree Celsius per minute, then what will get happen? See, here you will get more intermediates like nickel sulfate hexahydrated, nickel sulfate tetrahydrated, then nickel sulfate काय असेल की dihydrated and nickel sulfate monohydrated. Now just look, if we have heated the compound with a 2.5 degree Celsius per minute, then we get only one intermediate, and which is the final intermediate only. Okay, but if we change the heating rate to 0.6 degree Celsius per minute, then you will get 1, 2, 3 and the 4 intermediates rather to get a one intermediate, only one. एकाच्या ऐवजी तुम्हाला 4 इंटरमिडिएट मिळतील. म्हणजेच काय की यू विल स्टडी द सॅम्पल इन डिटेल, कारण तुम्हाला इंटरमिडिएट जास्त मिळाल म्हणजे कुठल्या कुठल्या टेम्परेचरला कुठला इंटरमिडिएट तयार होते त्याची सगळीची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ते तुम्हाला मिळू शकते. म्हणजेच काय की डिटेक्शन ऑफ द इंटरमिडिएट कंपाऊंड इट ऑल्सो डिपेंड्स ऑन व्हॉट हिटिंग रेट वी हॅव अप्लाइड टू द सॅम्पल. सॅम्पल हिटिंग रेट तुम्ही किती अप्लाय केलाय
त्याच्यावरून तुम्हाला कंपाऊंड डिटेक्शन जे आहे ते बेसिकली करता येऊ शकतं. ठीक आहे. तर फार काय मी डिटेल सांगणार नाही, पण एवढं साधारणतः एक लक्षात ठेवा की हिटिंग रेट जर फास्ट असेल तर इट अफेक्ट्स ऑन दी डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ द सॅम्पल ॲज वेल ॲज इंटरमिडिएट्स फाउंड इन द सॅम्पल. तर इंटरमिडिएट कुठले कुठले मिळतात त्याच्यावरती पण इफेक्ट होतो. स्लोली जर तुम्ही हिटिंग केलं तर तुम्हाला हे 4-5 इंटरमिडिएट तुम्हाला बघायला मिळणार तिथे वेगवेगळ्या टेम्परेचरला. हिटिंग रेट फास्ट केलं तर यू विल गेट ओनली 1 इंटरमिडिएट, म्हणजे तुम्हाला इथं पीक फक्त असाच मिळणार डायरेक्ट. बट हिअर यू विल गेट द पीक ॲज लाईक दिस. यू विल गेट सच 4 पिक्स. म्हणजे 4 स्टेप मध्ये तुम्ही इथला कंपाऊंड कळाला, इथला कळाला, इथला कळाला, इथला कळाला, 4 स्टेप मधला कंपाऊंड कळाला. इथं तुम्हाला फक्त 2च प्लॅट्यू मिळाले. सो हिअर देर आर 4 प्लॅट्यूज यू विल ऑब्टेन. म्हणजेच काय की ग्राफ विल बी मोर काय म्हणू शकतो की आपण ॲक्युरेट. ग्राफ विल बी द मोर ॲक्युरेट वन. Okay, so this is about the heating rate. So next we'll go to the effect of the furnace atmosphere. Anyone have any doubt? Please don't unmute yourself. Effect of furnace atmosphere. See, it is also very important factor which affects on the shape of the TZ curve. आता जनरली बघा, आता फर्नेस ॲटमॉस्फिअर का इम्पॉर्टंट आहे? सपोज वी हॅव हिटेड वन सॅम्पल इन द natural air atmosphere and same sample we have heated in the nitrogen atmosphere or any other atmosphere, then it affects on the shape of the TG curve of the same sample. म्हणजे फर्नेस तोच आहे, आणि फर्नेस मध्ये कुठला गॅस भरणार आहे आपण, किंवा फर्नेस मध्ये सॅम्पल हिटिंग झाल्यानंतर कुठला गॅस तयार होणार आहे, फर्नेस मध्ये कुठलं एन्व्हायरमेंट तयार होणार आहे. सो दिस एन्व्हायरमेंट ऑल्सो मॅटर्स इन दी काय म्हणू शकतो आपण अनालिसिस ऑफ द सॅम्पल बाय द थर्मोग्रायमेट्री. थर्मोग्रायमेट्रीने सॅम्पल अनालिसिस करताना फर्नेस ॲटमॉस्फिअर पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच बघा, आपण हे ज्यावेळेस डेटा रिपोर्ट करतो त्यावेळेस हिटिंग रेट रिपोर्ट करतो, पहिली गोष्ट. ओके, हिटिंग रेट रिपोर्ट करतो. दुसरी गोष्ट आपण फर्नेस ॲटमॉस्फिअर सुद्धा रिपोर्ट करतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तर काय करा, यू कॅन गो टू द गुगल स्कॉलर. यू कॅन टाईप माय नेम ॲज Dr. S.S. Ankush Rao and you will get my research data there. You can open any one of the paper from this list of the papers and you can read this paper. You will find that there I have reported the heating rate as well as the furnace atmosphere. म्हणजे तिथं पॉलिमरचं थर्मल अनालिसिस केलेलं आहे, आणि पॉलिमरचं थर्मल अनालिसिस केल्यानंतर तिथं तुम्हाला हिटिंग रेट आणि जे ऍक्च्युअल फर्नेस ॲटमॉस्फिअर आहे ते मेन्शन केलेलं तुम्हाला दिसेल त्या अनालिसिसच्या पार्टमध्ये. So you will easily understand there. So why there is a need to just put the heating rate as well as the furnace atmosphere while reporting any data. ठीक आहे, करायला पाहिजे ते. आता इथे एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय बघा. If we have heated the calcium carbonate in the carbon dioxide atmosphere, if we have heated the calcium carbonate in the CO2 atmosphere, म्हणजेच काय की CO2 gas we have filled in the फर्नेस मध्ये CO2 गॅस फिल्ड केलेला आहे. CO2 गॅस फिल केला, इथं तुमचं सॅम्पल आहे, होल्डर आहे, इथं CO2 गॅस फिल केलेलं आहे. आणि CO2च्या ॲटमॉस्फिअर मध्ये जर तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट हिटिंग केलं तर डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज हायर. At the another side, if we have heated this calcium carbonate, same calcium carbonate in the nitrogen atmosphere, then the decomposition temperature of the calcium carbonate is lower one. Decomposition temperature of the calcium carbonate is लोअर वन. लक्षात आलं? तर काय की जनरली जर तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट हे CO2 ॲटमॉस्फिअर मध्ये हिटिंग केलं तर हायर डिकम्पोजिशन टेम्परेचर आहे, म्हणजे वेळ लागेल कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज व्हायला, थोडं जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. आणि जर तुम्ही नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मध्ये जर त्याला हिटिंग केलं तर काय होईल, बेसिकली कमी टेम्परेचरला कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होईल. आता तुम्ही म्हणाल असं का होते? हे बघा, कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस डिकम्पोज होतो त्यावेळेस काय तयार होतो, CaO प्लस CO2 तयार होतो. बट ऑलरेडी CO2 इज प्रेझेंट इन युअर ॲटमॉस्फिअर ऑल्सो, आणि त्याच्यामुळे काय होतं की हे डिकम्पोजिशन होण्यासाठी CO2 तयार होणं गरजेचंच आहे. पण CO2 ऑलरेडी जास्त आहे, म्हणजे CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, त्यामुळे काय होईल, द रिएक्शन विल गो बॅक, और इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आणि त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट हा लवकर डिकम्पोज होत नाही, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इज मोर ऑलरेडी इन द फर्नेस. And as concentration of CO2 is more already in the furnace, the concentration of product that is CO2 is one of the product of this decomposition reaction. It is higher, and therefore the reaction will shift it towards the backward direction. But in this case, if the atmosphere is nitrogen, then there is no any CO2 present in the furnace atmosphere. Therefore, calcium carbonate will be decomposed easily, and the CO2 will get formed.
पण कम्पॅरेटिव्हली इथल्यापेक्षा इथं कॉन्सन्ट्रेशन CO2 कमीच असणार आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बनचं डिकम्पोजिशन हे नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा एखाद्या इनर्ट ऍटमॉस्फिअर मध्ये लवकर होतं ऍज कम्पेअर टू द ऍटमॉस्फिअर ऑफ द सेम गॅस. सेम गॅस म्हणजे काय हो, तो कंपाऊंड डिकम्पोज होत असताना त्याच्यातून जो काही गॅस तयार होतो तसाच गॅस जर एन्व्हायरमेंट म्हणून असेल तर बेसिकली त्या कंपाऊंडचं डिकम्पोजिशन जे आहे ते स्लोली होतं. आता हे जे सगळं आहे ना, स्टडी ऑफ दी इफेक्ट ऑफ काय म्हणू शकतो की आपण स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ दी atmosphere, so that we could understand with the help of some reactions. Some reactions I will write here first, and according to these reactions we will explain some points. Okay, first I will write the reactions. So first reaction is that A is our solid sample that we have heated, and we will get a B solid plus C gas. B solid plus C gas. ठीक आहे, ही पहिली रिएक्शन आहे आपली. आणि दुसरी रिएक्शन काय बघा, ए सॉलिड आणि हीट केल्याला इथं बघा एरो हा इक्विलिब्रियम दाखवला, फॉरवर्ड बॅकवर्ड दाखवलेला, इथं फक्त फॉरवर्ड दाखवलेलं आहे. विल गेट बी सॉलिड अँड सी गॅस. ठीक आहे. अँड द थर्ड रिएक्शन जे आहे तर याच्यामध्ये काय की ए सॉलिड रिएक्ट्स विथ बी गॅस and then there is a formation of C solid and D gas. Okay, so these are the three reactions, and according to these three reactions we have to study the effect of furnace atmosphere on these three reactions. या तीन रिएक्शन वरती फर्नेस ऍटमॉस्फिअरचा कसा इफेक्ट होतो. ठीक आहे. सो विल जस्ट टेक अ फर्स्ट, that is if inert gas is used as a furnace atmosphere, if inert gas is used ऍज अ फर्नेस ऍटमॉस्फिअर. तर फर्नेस ऍटमॉस्फिअर म्हणून आपण जर इनर्ट गॅस वापरला तर या तीन रिएक्शन वरती काय इफेक्ट होईल बघा, कोण सांगेल मला? व्हॉट वुड बी हॅपन विथ दिस थ्री रिएक्शन? सी, ऑल दिस थ्री रिएक्शन्स आर व्हॉट वी कॅन से दॅट व्हेरी इझी आणि जनरल रिएक्शन्स आहेत, व्हेरी इझी अँड जनरल रिएक्शन्स. आता ऍक्च्युअली जर फर्नेस ऍटमॉस्फिअर जर इनर्ट असेल तर हाऊ दिस फर्नेस ऍटमॉस्फिअर अफेक्ट ऑन दिस थ्री रिएक्शन्स? कोण सांगू शकेल बघा, काय सांगता येते का बघा? येस, व्हॉट वुड बी इफेक्ट ऑन दी three reactions? Yes, काय होईल सांगा? फर्नेस ऍटमॉस्फिअर हा इनर्ट गॅस वापरलाय म्हणजे तो गॅस कोणाशी रिॲक्ट होत नाही. काय होईल? त्यांचं डिकम्पोजिशन लवकर होईल. डिकम्पोजिशन होईल लवकर म्हणजे कोणाचं? बरोबर आहे, बोला. आता बघा, ज्या वेळेस फर्नेस ऍटमॉस्फिअर इनर्ट आहे तर त्यावेळेस पहिल्या रिएक्शनच्या बाबतीत काय होईल बघा. इन द फर्स्ट रिएक्शन ए अंडरगोज डिकम्पोज फास्टली बिकॉज we have used the inert gas. Okay, and whatever the gas will form here, बघा ए चं जर डिकम्पोजिशन झालं तर सी गॅस तयार होतो, बरोबर. आणि तुमचा फर्नेस ऍटमॉस्फिअर हा सी गॅस नाहीये कारण इनर्ट गॅस आहे. हा काही सी गॅस हा इनर्ट आहे असं लिहिलेलं नाही कुठे, बरोबर. तुमचा गॅस हा इनर्ट आहे आणि त्याच्यामुळे तो सी पटपट तयार करू शकतो, म्हणजेच काय की रिएक्शन पटकन पुढे जाते. म्हणजेच फर्स्ट रिएक्शन कॅन ऑकर इन द इनर्ट ऍटमॉस्फिअर. नाउ इन द सेकंड रिएक्शन ऑल्सो दिस विल ऑल्सो गेट फॉर्म. सेमच रिएक्शन आहे, फक्त इथं इक्विलिब्रियम दोन्हीकडे होता पण आता ही इकडे शिफ्ट होईल. हा इक्विलिब्रियम हा तर ऑलरेडी इकडेच इक्विलिब्रियम आहे. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण की इन द फर्स्ट अँड सेकंड रिएक्शन वॉट एव्हर द गॅस इज फॉर्मड दॅट रिमूव्ह फास्ट अँड फर्स्ट अँड सेकंड रिएक्शन विल कॅरी ऑन. पहिली आणि दुसरी रिएक्शन काय होईल की कॅरी ऑन होईल, बट थर्ड रिएक्शन विल नॉट कॅरी ऑन. वाय? बिकॉज हिअर वी हॅव यूज द बी गॅस. आणि आता हा बी गॅस आपला कसा आहे किंवा आपण काय म्हणूया की बी जो गॅस आहे तो काय की इनर्ट आहे. ठीक आहे. आता बी हा गॅस आपला इनर्ट आहे, ऍटमॉस्फिअर आहे ना, तो इनर्ट आहे आणि इनर्ट असल्यामुळे काय की त्याची ए बरोबर रिएक्शन होणार नाही आणि त्यामुळे सी आणि डी तयार व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणजेच काय की पहिल्या केसमध्ये जर इनर्ट गॅस जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला बेसिकली काय असणार आहे की तिसरी जी रिएक्शन आहे ती कॅरी ऑन होणार नाही, बट द फर्स्ट अँड द सेकंड रिएक्शन विल कॅरी ऑन. ओके, सो द नेक्स्ट केस, if the same gas is used as a furnace atmosphere, if the same gas is used as a furnace atmosphere, same gas म्हणजे काय हो, जो गॅस जनरेट झालाय त्या रिएक्शन मध्ये तोच गॅस वापरायचा फर्नेस ऍटमॉस्फिअर म्हणून, काय होईल? आता बघा सी हा जो गॅस तयार झालाय ना, ही रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेट सारखी बघा. कॅल्शियम कार्बोनेट प्लस आपण काय केलं CO2 ऍटमॉस्फिअर वापरलं.
तर ही रिॲक्शन जाण्याची शक्यता कमी. ऑलरेडी कॅल्शियम कार्बोनेट भरपूर प्रमाणात आहे फर्नेसमध्ये आणि त्यामुळे रिॲक्शन विल गो बॅक अँड कॅल्शियम कार्बोनेट विल बी फॉर्म. म्हणजेच काय की फर्स्ट रिॲक्शन विल नॉट चेंज. पहिली रिॲक्शन जी आहे तर त्याच्यावर फर्स्ट रिॲक्शन विल गेट अफेक्ट. म्हणजे पहिली रिॲक्शन होणार नाही शक्यतो किंवा झाली तर एकदम स्लो होईल. कारण का तर सी गॅस हा तुम्ही फर्नेस ऍटमॉस्फिअर म्हणून वापरलाय आणखीन एकदा बाहेरून टाकून. लक्षात बाहेरून तुम्ही तो सीच गॅस म्हणजे पहिल्या रिॲक्शन मध्ये जो गॅस तयार होतोय सी गॅस तसा सी गॅस तुम्ही काय केलाय की बाहेरून त्या फर्नेस ऍटमॉस्फिअर मध्ये भरलाय. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी गॅस विल बी हायर वन अँड देअरफॉर द इक्विलिब्रियम विल शिफ्ट बॅक अँड ए विल बी रिमेन ॲज इट इज. ए विल बी रिमेन ॲज इट इज. ॲट द अनदर साइड व्हॉट विल गेट हॅपन विथ द रिॲक्शन 2. तर रिॲक्शन 2 कसं आहे बघा. तर रिॲक्शन 2 कसं आहे की ऍक्च्युअली एचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की रिॲक्शन 2 ही फॉरवर्ड डायरेक्शन जाणार. फक्त रेट थोडा कमी होईल बट रिॲक्शन विल गो टुवर्ड्स द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे कधी ऍटमॉस्फिअर जर सेम वापरलं तर रिॲक्शन 3 मध्ये काय होईल? येस, तर काय होईल बघा रिॲक्शन 3 मध्ये. तर बी जो गॅस आहे त्याचं जे कंपोजिशन आहे ते चेंज होणार आहे. कारण का ऑलरेडी तुम्ही काय केलं की तो जो तयार झालेला गॅस आहे डी असा गॅस याच्यात वापरलाय. सेम गॅस म्हणजे काय की डी गॅस वापरलाय आणि त्यामुळे बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे ही रिॲक्शन जी आहे ती थोडीशी काय होते स्लो होते. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही कुठला गॅस वापरताय त्या फर्नेसमध्ये त्याच्यावरून तुमची जी रिॲक्शन आहे किंवा तुमचं जे सॅम्पल आहे त्याचं डिकम्पोजिशन लवकर होणार का उशिरा होणार बेसिकली हे ठरतं. ठीक आहे. युजली प्रॅक्टिस काय सांगते की इज टू मेंटेन द नेचर ऑफ सराउंडिंग गॅस ॲज पॉसिबल. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधला जो एअर आहे ती एअरच पास करा असं जनरली सांगितलं जातं. पण बऱ्याच वेळा कंडिशन रिक्वायरमेंट असते की नायट्रोजन यूज करा. तर त्यावेळेस आपल्याला नायट्रोजन यूज करावं लागेल कारण तो इनर्ट गॅस आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऍटमॉस्फिअरिक एअर जर पास केली तर सॅम्पल अंडरगोज ऑक्सिडेशन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन द एअर अँड देअरफॉर इट इज समटाइम्स रिकमेंडेड टू यूज द नायट्रोजन ॲज अ फर्नेस ऍटमॉस्फिअर. तर नायट्रोजन तिथे यूज करा असं जनरली सांगितलेलं आहे. आता कॉमन ऍटमॉस्फिअर्स कुठले आहेत बघा. देर आर 3 टाइप्स ऑफ द कॉमन ऍटमॉस्फिअर्स. फर्स्ट वन इज द स्टॅटिक एअर. तर स्टॅटिक एअर म्हणजे आहे की एअर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर इज अलाउड टू पास इन द फर्नेस. ऍटमॉस्फिअरिक एअर फर्नेस मधून पास करायची त्याला स्टॅटिक एअर ऍटमॉस्फिअर असं म्हणतो. देन सेकंड वन इज द डायनॅमिक एअर ऍटमॉस्फिअर. आता डायनॅमिक एअर ऍटमॉस्फिअर मध्ये काय केलं जातं बघा. कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम अ सिलेंडर इज अलाउड टू पास थ्रू द फर्नेस. एक कॉम्प्रेसर बसवलेला असतो तो हवा घेतो आणि मग तुमच्या ह्याच्यामधून सिलेंडर मध्ये गॅस भरलेला असतो गॅस तुमचा आणि तो कॉम्प्रेसरने घेतला जातो आणि तुमच्या फर्नेसमध्ये पास केला जातो. याला डायनॅमिक एअर ऍटमॉस्फिअर असं म्हणतो. आणि तिसरं जो ऍटमॉस्फिअर आहे ते म्हणजे इनर्ट ऍटमॉस्फिअर. इनर्ट ऍटमॉस्फिअर मध्ये काय की देयर इज यूज ऑफ सम इनर्ट गॅसेस लाईक नायट्रोजन और देर आर अदर आर्गॉन गॅसेस ऑल्सो युज्ड. तर निऑन वापरला जातो. तर अशा प्रकारचे जे गॅसेस आहेत तर ते गॅसेस यूज करायचे ऍटमॉस्फिअर म्हणून. तर त्याला आपण काय म्हणतो की इनर्ट ऍटमॉस्फिअर. ओके. आणि पहिला डायनॅमिक मध्ये काय आहे की एअरच आहे पण ती सिलेंडर मध्ये भरली थोडं प्युरिफाय केलेलं असेल आणि मग ती एअर तुम्ही पास करताय. आणि स्टॅटिक मध्ये काय ऍटमॉस्फिअर मध्ये जी एअर आहे ती एअर ऍज इट इज आपण पास करतो. ठीक आहे. आणि याच्यातला थर्ड जो फॅक्टर आहे तो म्हणजे सॅम्पल होल्डर. आपण डिस्कस केला इन्स्ट्रुमेंटल मधला तिसरा फॅक्टर सॅम्पल होल्डर. तर सॅम्पल होल्डर तर आपण बघितले की फ्लॅट सॅम्पल होल्डर 4-5 टाईप आपण बघितलेले आहेत. फ्लॅट प्लेट किंवा डीप क्रुसिबल वापरतात. जास्त करून डीप क्रुसिबल यूज करतात किंवा बऱ्याच वेळा फ्लॅट क्रुसिबल पण यूज केला जातो. म्हणजे डीप क्रुसिबल जर यूज केला तर त्याचा शेप वेगळा येणार आणि जर तुम्ही फ्लॅट क्रुसिबल यूज केला थोडासा तर त्याच्यात शेप वेगळा येणार आहे सॅम्पलचा तुमचा. ठीक आहे. तर याचे मटेरियल सुद्धा जे आहे ते ग्लास असेल किंवा सिरॅमिक असेल किंवा अल्युमिना असेल अशा प्रकारचे मटेरियल्स जे आहेत ते यूज करू शकतो आपण. अँड दिस मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द सॅम्पल होल्डर ऑल्सो अफेक्ट्स ऑन द शेप ऑफ टीजी कर्व. डीप क्रुसिबल आणि फ्लॅट क्रुसिबल जर वापरला तर दोघांचे टीजी कर्व जे आहेत ते वेगवेगळे येऊ शकतात. ठीक आहे. सो आय थिंक दॅट द नेक्स्ट पॉइंट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर दॅट इज इफेक्ट ऑफ द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स ऑन द शेप ऑफ टीजी कर्व. आता मला एक दोघांनी कोणीतरी आपल्याकडे 3 मिनिट आहेत. सो विदिन 3 minutes any two candidates will explain whatever the points we have discussed here. Okay, thank you.